मित्रांनो, जे काही अजितदादा पवार यांच्या निधनानंतर जे काही लोकांमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती ना, ती लाट भाजपाने आणि राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते आहेत, म्हणजे अजितदादा पवार यांचा जो काही पक्षातील जे काही कार्यकर्ते आहेत, त्यांनी ही लाट पूर्णपणे काही क्षणात आणि एका दिवसात ही संपवून टाकली. कारण का, एकीकडे अजितदादांच्या हस्तीचं विसर्जन होत असताना एकीकडे मुंबईमध्ये त्याच दादांच्या कार्यकर्त्यांचे मुंबईमध्ये सभा चालल्या होत्या, मिटिंग चालल्या होत्या, बैठका चालल्या होत्या. लगेच त्याच रात्री ज्या काही सुनेत्रा पवार आहेत त्या लगेच मुंबईला आपला म्हणजे उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घ्यायला सुद्धा तिकडे रवाना झाल्या. त्याच्यामुळं कसं आहे, मला त्यांना एकच सांगणं आहे, हे तुमचं पद कुठे पळून जाणार नव्हतं. तुम्ही जरी 1, 4, 8, 10 दिवस जरी तुम्ही थांबला असतो ना, तरी ते लोकाला म्हणजे पटलं असतं. पण तुम्ही ही जे काही प्रकार केल्यामुळं कसं आहे, आपल्या महाराष्ट्रातील जनतेला हे कोणालाच पटलं नाही. कुठे त्या कृत्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्यात. त्याच्यामुळं कसं हे ताई, तुम्ही ही जे काही सध्या जे काही घाई आणि गडबडीत सगळ्या गोष्टी केल्यात ना, हे कुठेतरी चुकीच्या केल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल काय वाटतं? जे काय सुनेत्राताई पवार यांनी जे काही शपथ जे काही सोहळा केला, ते कसं आहे म्हणजे लवकरात लवकर करायला पाहिजे होता का थोडं त्याला वेळ म्हणजे द्यायला पाहिजे होता? ह्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.